पिंपळगाव बसवंत टोलनाका येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आले। गेल्या 4 दिवसांपासून आरपीआयचे कार्यकर्ते आनंद बाळासाहेब जाधव व त्यांचे सर्व ओझर पिंपळगाव पंचक्रोशीतील सहकारी उपोषणास बसलेले आहेत। पिंपळगाव टोलनाका प्रशासनाने त्यांना कुठलीही सोय करून दिलेली नाही। वरून पाऊस चालू आहे आणि ते सर्व सामाजिक कार्यकर्ते खाली बसलेले आहेत। निफाड तालुक्यातील कुठलाही प्रतिनिधी त्यांच्या उपोषणाला भेट देण्यास आलेला नाही। ना आमदार ना खासदार कोणीही आलेलं नाही। आजी माजी आमदार कोणीही आलेलं नाही। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डेसह स्वप्नील केदार, ओझर। तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या असं आहे का आम्ही 2012 पासून इथं काम करतो। इथे आम्हाला 14 वर्ष झाली। कॉन्टॅक्ट चेंज केले ॲम्ब्युलन्स HLL म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीकडं त्यांनी ते दिलं आहे। आणि ते म्हणत आहे, आम्ही त्यांना विचारायला गेलो तर हे काय तर ते म्हणते आमच्याकडे काहीच नाही आहे, काय म्हणते सगळं काय आम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेले ते बघते। ते HLL कंपनीचं असं म्हणणं आहे का तुम्ही 12 घंटे ड्युटी करायची आणि तुम्हाला आम्ही स्टॅटला 15,000 म्हणत होते, आता 20,000 आमचं असं म्हणतं आम्ही 8 घंटे ड्युटी करायचो, आम्हाला 25,000 पेमेंट होतं, आम्हाला तो द्यावा। ते म्हणते नाही आम्ही तुम्हाला 20,000 पेमेंट देतो आणि 12 घंटे ड्युटी करा। आम्ही 8 घंटे ड्युटी करा। 12 घंटे ड्युटी हा संविधानात कुठेच लिहिलेलं नाही। 8 घंटे 8च घंटे तुम्ही त्याला विरोध केला। त्याच्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला आम्ही जर कोणी इथं विचारायला गेलं तर ते PD साहेब आहे ते म्हणताय का इथं ॲम्ब्युलन्स हे पोरं येऊ देते नाही, इथं आरेराईची भाषा करतात। इथं जर ॲम्ब्युलन्स आलीच नाही आम्ही कशाला त्यांना दादागिरी करू? कोण दादागिरी करतो इथं? आम्ही करतो असं त्यांचं म्हणणं आहे नॅशनल हायवेचं। त्याच्यामुळे आम्ही इथं ॲम्ब्युलन्स असं आलेलं नाही आहे। जर इथं ॲम्ब्युलन्स माझ्या उपोषणाला एकदम ठाम आहे। आणि तसेच गेल्या 3 महिन्यापासून नागपूरवरती जे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर कर्मचारी होते त्यांना सुद्धा त्यांनी काढून टाकले। त्यांना पूर्वी 14 वर्षापासून तिथं काम करत आहे, त्यांना 25,000 रुपये पेमेंट होता, त्यांना आता 20,000 काम करा, ते पण 12 तास ड्युटी करा। यांची मनमानी काम चाललं आहे। निफाड तालुक्यातले सर्व लोकप्रतिनिधी आता झोपलेले काय? पण त्यांना 12 तासाचा विषय नाही, त्यांना 8च तासाचा विषय। मग 12 तासाचा विषय कोणी घेतला? जे ॲम्ब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट बदललेलं आहे ॲम्ब्युलन्स, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे परवडत नाही। तर तुम्हाला परवडत नाही तर तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं कशा? तुम्ही पहिले शहानिशा केली नाही का? पिंपळगावपासून टोल नाक्यावरती जे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होते त्यांना पूर्वी पेमेंट किती होता, काय होता? त्यांनी 14 वर्षापासून तिथे एवढी टोल प्रशासनाच्या अंतर्गत सेवा केली आणि तुम्ही अचानक जाऊन त्यांना अर्धा पगार, त्यांना अडचण काय? आज मी लोकशाही मार्गाने सदनशील मार्गाने उपोषण करतोय, त्याचा अर्थ असा नाही की यांनी आम्हाला ते म्हणतं ना शांत बसलो म्हणजे यांनी संत समजवले। जाधव साहेब, तुम्ही आतापर्यंत आंदोलन केलं, तुम्हाला अजून कोणाचाच रिस्पॉन्स आला नाही का? त्यांनी आम्हाला 16 तारखेला संध्याकाळी येऊन ज्यावेळेस बोलले हो, लेखी स्वरूपात एक आम्हाला त्यांनी खोटं उत्तर दिलं उडवडीचं। ते उत्तर मी ज्या विचारलेल्या प्रश्नांना कुठल्याच पद्धतीने जुळणार नव्हतं। दिवस आहे तरी टोल प्रशासनातर्फे त्यांचे प्रतिनिधी किंवा अधिकारी येऊन तुम्हाला भेटले का? ज्या पहिल्या दिवशी मी बसलो होतो इथं त्यावेळेस ते आले होते, त्यांनी येऊन मला समजोता करण्याचा प्रयत्न केला। आम्ही NHAIवाल्यांकडे तुमचं पत्र पाठवलेलं आहे, ते तुम्हाला लवकर उत्तर देतील, पण त्यांनी अजूनही अद्याप उत्तर दिलेलं नाही। आणि ज्या दिवशी 16 तारखेला पहिलं उपोषण चालू केलं, संध्याकाळच्या सुमारास मला वाटतं साधारण 9-9:30च्या दरम्यान त्यांनी मला येऊन उत्तर दिलं की या तुमच्या मागण्या अशा आहेत, त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिले। पण त्यात एकही उत्तर बरोबर नव्हतं किंवा समाधानकारक नव्हतं, फक्त काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं असं त्यांनी केलं। मला त्यांना आधीच सांगितलं की मला जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर मी यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेन। त्यांनी काय प्रकारचे उत्तर दिले तुम्हाला? लेखी स्वरूपात दुसऱ्या दिवशी येऊन उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत येऊन तुम्हाला मी त्यांच्याकडे जाऊन हे परत प्रस्ताव मांडतो आणि दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला परत सांगतो। प्रशासनाला पण इथं घेऊन येतो।